नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 25 नवा पैलू या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा। प्रश्न, आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती? उत्तर, दवाखान्यात जात असताना कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते। स्टँड पासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालला होता। पाऊस सुरू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करीत होती। हा प्रश्न, रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर, दिगूला ऐकू येत नव्हते। दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला। रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही। बहिरा आहेस की काय असे म्हणत रिक्षावाला दिगूवर ओरडला। आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले। आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले। प्रश्न, वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला? उत्तर, आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते। वत्सलाबाई मूकबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती। दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला। ही प्रश्न, शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर, वत्सलाबाई आजीला घेऊन मूकबधिरांच्या शाळेत आल्या। शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईक मधून शिकणाऱ्या बाई हे सगळे आजीने पाहिले। एक बाई एका छोट्या मुलाला श्रवण यंत्राच्या मदतीने गोष्टी शिकवत होत्या। बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले। हे ऐकून आपला दिगूही असंच बोलेल अशा आजीने कल्पना केल्यामुळे शाळेत गेल्यावर आजीला आनंद झाला। प्रश्न, मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले? उत्तर, वत्सलाबाईच्या मूकबधिर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले। आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर शेत विकून येणाऱ्या पैशांत मूकबधिर मुलांची शाळा काढायचे आजीने ठरवले। आजीने विचार केला की आपल्या गावाची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, ती स्वतःच्या पायावर उभी राहतील। प्रश्न 2 काती लिहा। 1. आजी शहरात गेली। दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी चिंतेत होती। गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली। आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली। दवाखाना बंद होता, पाऊस कोसळत होता। अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला। उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल। या वत्सलाबाईच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी वत्सलाबाईच्या घरी गेली। 3 नंबर प्रश्न, आजीने गावात शाळा काढायचे ठरवले का ते सांगा। आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली। आपल्या खेड्यातील अशा मुलांचे भले व्हावे म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले। वत्सलेने आजीला शाळेत नेले। उत्तर, मूकबधिरांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले। प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा। 1 नंबर प्रश्न, वत्सलाबद्दल 5 ते 6 ओळी लिहा। वत्सलाबाई मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या। त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता। मुलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले सत्व जागवायचे असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले। त्यांनी दिगूलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले। पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे।
ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा. आपल्या गावी अशीच शाळा काढण्याचा मनोदय आजींनी व्यक्त केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दर्शवते. म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला, म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे. प्रश्न 3. आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 7 ओळी लिहा. उत्तर. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मूकबधीर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. त्यांच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिरांची शाळा काढायला हवी. त्यांनी विचार केला, एक शेत विकले तर लाखाला जाईल. शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वतःच्या पायावर उभी राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले. प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. खंत वाटणे. शीलाला अपंग पाहून मला खंत वाटली. दिडमूड होणे. दोन्ही पायांनी अपंग असणारी सोनल एव्हरेस्ट सर करते. हे वाचून मी दिडमूड झाले. विश्वासाचे हास्य फुलणे. बाबांनी मुलीला शबासकी देताच मुलीच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले. 4 नंबर प्रश्न. पक्का निर्धार करणे. शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण करण्याचा गौतमने पक्का निर्धार केला. धक्का बसणे. 10वीत राम नापास झाला याचा त्याच्या आईला फार मोठा धक्का बसला. जाणीव होणे. जग नश्वर आहे याची गौतम बुद्धांना जाणीव झाली. थक्क होणे. रायगड किल्ला पाहून सुरेश थक्क झाला. प्रश्न 5. तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्या. त्या मुलांशी संवाद साधा. ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात ते जाणून घ्या. हे तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि अनुभव नोंदवायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.